जीवनात अमृत महोत्सव साजरा होणे हा एक मौलिक विलक्षण अनुभव आहे। या निमित्ताने सर्व आत्मीय ऋणानुबंधांना भावनिक उजाळा मिळतात। श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर रावसाहेबजी चंदारकर साहेब यांचे जीवन म्हणजे एक विनम्र संघर्ष यात्रा होय। बालपणी 10 किलोमीटर्स अनुवानी पायानी शाळेला जात त्यांनी शिक्षण घेतलेले आहे। वसतिगृहातील खडतर जीवन अनुभवले आहे। या विलग्न अवस्थेतही त्यांनी सद्गुण सदाचार आणि विवेकबुद्धी याची कास सोडली नाही। आज त्यांचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मुलाखतीद्वारे मी एक समाजसेवक म्हणून शंकरराव नांदेडकर साहेबांचे मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक तथा बुद्धिजीवी श्री हनुमंतजी भोपाळे साहेब तसेच उत्कट संचलन तसेच साहित्याचे जाणकार श्री संतोषरावजी देवराय सर यांच्यासोबत मी आज मुलाखत घेत आहे। सर्वप्रथम मी डॉक्टर हनुमंतरावजी भोपाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम त्यांना प्रश्न करावा। आमचे आधारवड आदरणीय प्राचार्य डॉक्टर रावसाहेब चंदारकर सर, आम्ही ज्यांचा काकी म्हणून आदराने उल्लेख करतो, प्राध्यापिका विदा चंदारकर मॅडम, दोघांचाही अमृत महोत्सव वर्ष हे साजरं होत आहे। त्याचबरोबर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे त्यांच्या लग्नाचा हा 50वा वाढदिवसही साजरा यावर्षीच होत आहे। त्या निमित्तानं एका गौरव ग्रंथाचा नियोजन चालू आहे। गौरव ग्रंथाला मान्यवरांचे लेख पण आलेले आहेत। प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन दारिद्र्याचे चटके सहन करून अनेक चढउतार सहन करत करत स्वतः एका सर्वसामान्य कुटुंबातून खेड्यात जन्मलेला एक युवक आपल्या सामर्थ्याच्या, कौशल्याच्या, शहाणपणाच्या आणि सद्वर्तनाच्या बळावर आज महाराष्ट्रातले नावाजलेले शारदा भवन शिक्षण संस्थेमध्ये आयुष्यभर सेवा केली आणि त्याच संस्थेमध्ये कोषाध्यक्ष होण्याचा त्यांना बहुमान मिळाला। हे त्यांच्या शंकरराव चव्हाण साहेबांवर, अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या कार्यावर त्यांची निष्ठा ठेवून ते जे काम करतात आणि बहुजन समाजातल्या माणसाबद्दल त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे। बहुजनातली मुलं पुढे झाले पाहिजे त्यांची तळमळ आहे। तर मी या अशा हुन्नी व्यक्तिमत्वाचं, तरी अत्यंत विनयशील असं हे व्यक्तिमत्व आहे काकींचं आणि सरांचं पण, अशा व्यक्तिमत्वाबद्दल मी सर आपल्याला सांगेल की आपलं बालपण, आपलं एकंदरीत जीवन संघर्ष आहे। तर आपली जी वाटचाल झालेली आहे सुरुवातीपासून आम्हा सर्वांच्या समोर आपली वाटचाल थोडक्यामध्ये आपण कथन करावी। आदरणीय चंदारकर, या ठिकाणी आमचे आवडते विद्यार्थी एकेकाळचे शंकररावजी नांदेडकर यांनी आमच्या मुलाखतीचा हा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व आम्हा उभयतांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे त्यांनी आयोजित केलेला आहे। मी पहिल्यांदाच शंकर नांदेडकर तसंच या निमित्ताने या ठिकाणी आलेले साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज साहित्यिक हनुमंत भोपाळे, प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भोपाळे, प्राध्यापक संतोषजी देवराय हे या ठिकाणी आलेले आहेत। मी आपलं या निमित्तानं खूप खूप स्वागत करतो, धन्यवाद देतो। आमचा आपण कोडकौतुक करत आहात। या कार्यक्रमातून आम्हाला समाजापुढं नेत आहात, आमची उंची आणखीन वाढवत आहात। याबद्दल तुमचा आभार आणि धन्यवाद। जेवढे म्हणाल तेवढे कमीच आहेत। मी आपल्या ऋणात राहू इच्छितो। धन्यवाद।
सर, आपण जी वाटचाल केलेली आहे ती वाटचाल जर अत्यंत प्रेरणादायी आहे, तर या प्रसंगी ती आपले जे शैक्षणिक वाटचाल इथपर्यंतचा जो प्रवास आहे आपण आमच्या समोर ठेवा. मी एका लहानशा खेडेगावात उस्मानाबाद तालुक्यातील मौजे सुरटी बेगडा हे गाव, त्याची लोकसंख्या 500-700 असू शकेल त्या काळी, अशा छोट्याशा गावामधून जन्मलो आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी, विशेषतः भावानी मी शिक्षण घ्यावं याच्याकरता सातत्यानं प्रेरणा देत राहिले. मुख्य म्हणजे आमच्या गावामध्ये त्यावेळेला शाळाही नव्हती. पहिलीची बालवाडीची देखील शाळा होती जुन्या काळी 1947, 48, 50च्या दशकामध्ये. तर मी आ इ शिकायला सोरडी आमच्या गावापासून एक 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर असणारं गाव, छोटेखानी गाव ते देखील, त्या ठिकाणी 3री-4थी पर्यंत शाळा होती जिल्हा परिषदची. तर त्या ठिकाणी आम्ही पायी जात असू. माझ्याबरोबर काही सहकारी मुलं देखील असायची. त्या ठिकाणी पहिला 2रा वर्ग आम्ही शिकलो आणि नंतर पोहनेर नावाचं गाव आमच्या गावापासून उत्तरेकडे उस्मानाबादच्या दिशेला एक 2 किलोमीटर असणारं गाव, त्या ठिकाणी शाळेला गेलो. एकदम 2रीतून मला त्या शाळेच्या शिक्षकांनी माझी साधारणतः बौद्धिक तपासणी वगैरे हे करून त्यांनी मला एकदम 4थीत घेतले. कारण असं की त्यांनी जे मौखिक परीक्षा घेतल्या, जे अशा प्रकारचं बौद्धिक मानांकन त्यांनी तपासलं, तेव्हा त्यांना वाटलं की हा विद्यार्थी नक्कीच 4थीमध्ये चांगल्या प्रकारे पास होऊ शकेल. आणि त्याला 2रीतून एकदम 4थीत त्या हेडमास्टरनी, तिथल्या शिक्षकांनी मला घेतलं आणि दररोज जाणं येणं, आणि शिक्षकाचंही गाव आमच्याच गावचे शिक्षक असल्यामुळं सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन मिळालं. आणि त्याला 4थीची परीक्षा उस्मानाबाद या ठिकाणी, 4थीला बोर्ड होतं, तर उस्मानाबाद ठिकाणी 4थीच्या परीक्षेमध्ये आम्ही पहिल्या क्रमांकाने मेरिटमध्ये पास झालो. हे केवळ शिक्षकांचं आशीर्वाद आणि सगळ्या सहकार्यांचं सहकार्य म्हणूनच आम्ही हे तसे त्या प्रकारचं संपादन करू शकलो. नंतर 4थी पास झाल्यानंतर शाळेला कुठं जायचं हा प्रश्न निर्माण झाला. आमच्या गावापासून आता दक्षिण दिशेला अपशिंगा हे गाव, त्या ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक शहीद झालेले आहेत. त्या ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामामध्ये शहीद झालेले त्यांचे स्मारक देखील त्या ठिकाणी बांधलेले आहेत. हे मला माझ्या जीवनावर फार मोठा आमूलाग्र बदल करू शकला. स्वातंत्र्यासाठी, देशासाठी आहुती देणारे हे स्वातंत्र्य सैनिक यांचा आदर्श घेऊन आम्ही त्या ठिकाणी शाळेला नरेंद्र आर्य विद्यालय नावाची शाळा, जे आर्य समाजाच्या विचारानं भारलेली, आर्य समाजाचे उच्च कोटीचे विचार समाजामध्ये रुजावेत, बालमनावर तरुणाईवर घडावेत अशा उद्देशानं निर्माण झालेली ती नरेंद्र आर्य विद्यालय संस्था, त्या शाळेमध्ये आम्ही रुजू झालो. आणि दररोज जाणे येणे मात्र आमचे सातत्याने चालत राहिले. गावापासून जवळजवळ 6-7 किलोमीटर असलेलं हे अपशिंगा गाव, त्या ठिकाणी दररोज सकाळी आम्ही उठायचं. आमच्या बेगडा या गावावरून आईने काही दसव्या करून द्यायच्या, असलेलं खायचं आणि बरोबर घेऊन जायचं. आणि दिवसभर 5 वाजेपर्यंत शाळेमध्ये विद्या घेण्याचं काम करायचं. आपणास मी जे महाराष्ट्राचे भगीरथ म्हणून आज लोक आहेत, डॉक्टर श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेब यांचा परिस्पर्श आपण अनुभवला आहे. या संदर्भात आपल्या भावना व्यक्त करा ही माझी विनंती आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की डॉक्टर श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेब
की ज्यांनी केंद्रामध्ये देखील अनेक खाती सक्षमपणे हाताळली. संरक्षण खातं असो, नियोजन खातं असो, शिक्षण खातं असो, गृहमंत्रीपद असो, यांचा परिस्पर्श खरंच मला लागला. आणि परीस लोखंडाला लागल्याचं जर सोनं होतं तसंच की काय माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या आयुष्यामध्ये जी माझी सहचरणी विद्या शकुंतला चव्हाण नावाची मुलगी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा आली त्यावेळेला माझ्या जीवनाला, आमच्या आयुष्याला, आमच्या घराण्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली, ज्याच्यामुळं आमचा एक अतिशय चांगल्या प्रकारचा बौद्धिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप खूप मदत झाली. हे मी आपल्या या ठिकाणी कबूल करू शकतो. साहेब, तुम्ही एवढा संघर्ष करून आज जेव्हा इथपर्यंत आलेला आहात, खरं तर आम्ही हे विचारायला नाही पाहिजे, पण एक आयुष्य म्हणून आम्ही विचारतो की तरण्यातील काही गमतीदार अशा काही रम्य आठवणी आहेत का आपल्या आयुष्यातल्या गमतीदार आठवणी प्रत्येकाच्या आयुष्यात असू शकतात. तशा माझ्या आयुष्यात काही फार अशा गमतीदार आठवणी नाहीत, आठवत नाहीत, झाल्या घडलेल्याही दिसत नाही. कारण मी एक अतिशय सामान्य कुटुंबातला, जिथं हँड टू माउथची चिंता असलेल्या घरातला, शिक्षणाची आस उराशी बाळगणारा युवक इकडं तिकडं भटकायचं असेल तर आपल्या जीवनाचं काय होईल हे देखील विचार माझ्या मनामध्ये यायचे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी ज्याला मॅट्रिकला होतो, मॅट्रिकपर्यंत शिक्षण उस्मानाबादला झालं, एका अखिल भारतीय दलित विद्यार्थी वसतिगृहामध्ये. त्या ठिकाणी मी राहिलो. आमच्या गावचे शिवाजीराव वेगडेकर जहागीरदार यांच्या आशीर्वादानं सर्वोदय नावाचे ते वसतिगृह चालत होते. ते त्यांना म्हटले, अतिशय गरीब घरातला मुलगा आहे, तो उस्मानला राहू शकत नाही खोली करून किंवा इतर ठिकाणी, तर तुमच्या वसतिगृहामध्ये जर तुम्ही त्याला ठेवलं तर तो शिक्षण घेऊ शकेल. ते त्यांनी मान्य केलं. कारण शिवाजीराव वेगडेकर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्या काही त्यांचा चांगला त्या ठिकाणी वजन होतं आणि त्याच्यावर त्या वसतिगृहामध्ये मी 2, 3, 4 वर्ष त्या ठिकाणी राहिलो आणि केवळ माझं शिक्षण त्याच्यामुळेच होऊ शकलं. ते मी या ठिकाणी मुद्दा उल्लेख करतो. यानंतर माननीय श्री संतोषराव देवराय सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय खजिनदार, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर सर यांची मुलाखत आपण पाहत आहात. आमचे परममित्र शंकररावजी नांदेडकर यांनी सरांना बोलतं केलं. आमचे साहित्यिक चळवळीतील सहकारी मित्र डॉक्टर हनुमंत भोपाळे सर यांनीही सरांना या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जीवन प्रवास कसा आहे आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. एक अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातनं सर आलेले आहेत. सर आता बोलताना म्हणाले की मी 6-7 किलोमीटर पायी जाऊन माझं शिक्षण पूर्ण केलं आणि एका दलित वसतिगृहात राहून मी माझं उच्च शिक्षण पूर्ण केलं. हा त्यांचा जीवनातला अत्यंत खडतर प्रवास होता. या प्रवासातनं सर यशवंत महाविद्यालय, जे मराठवाड्यातलं सर्वात मोठं नामांकित महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध आहे, या ठिकाणी सर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपण सेवा केली. सर आजही तुमचे अनेक विद्यार्थी जे आता प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत किंवा अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर गेले आहेत, परंतु ते आजही तुमची अत्यंत आदराने आठवण करतात. कारण तुम्ही सामान्य कुटुंबातनं आल्यामुळं सर्वसामान्य कुटुंबात आलेल्या विद्यार्थ्याकडे तुमचं जरा अधिकचं आणि मायेचं लक्ष होतं. याचा अर्थ इतरांकडे दुर्लक्ष नव्हतं, परंतु ज्या कुटुंबातनं आपण आलो, ज्या भागातनं आपण आलो, ज्या परिस्थितीतनं आपण आलो, त्या परिस्थितीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही देता येईल का, ही भूमिका आपण सातत्याने ठेवली. आज तुम्ही या क्षेत्रामधून अजूनही कार्यरत आहात. पहिल्यांदा प्राध्यापक म्हणून आपण काम केलं, पुढं प्राचार्य म्हणून काम केलं, आता संस्थेचे खजिनदार म्हणून काम करतात. हा तुमचा जो प्रवास आहे, या प्रवासाविषयी आपल्याला काय सांगता येईल? मी
म्हणून काम केलं, आता संस्थेचे खजिनदार म्हणून काम करतात. हा तुमचा जो प्रवास आहे, या प्रवासाविषयी आपल्याला काय सांगता येईल? मी MA झाल्यानंतर औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ इथून MA 1969 साली झालो. 69 साली MA झाल्यानंतर मी कंधार या ठिकाणी श्री शिवाजी कॉलेज कंधार, केशवराव धोंडगे साहेबांचं महाविद्यालय, त्यांच्या संस्थेचं, त्या ठिकाणी लगेचच मला 2 महिन्यात नोकरी मिळाली प्राध्यापकाची, अर्धवेळ प्राध्यापकाची नोकरी, पार्ट टाइम लेक्चरर. त्या ठिकाणी खूप मला बरं वाटलं. 210 रुपये पगार मिळत होता त्याला. त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटला की एवढा पगार मिळतोय. दररोजचे 7 रुपये, 7 × 21, 7 रुपये खूप झाले खरे मला त्यावेळेला वाटत होतं. कारण एक मजुरानं जाणारा शेतीमधला माणूस एक त्याला केवळ 1 रुपया 2 रुपये एवढंच वेतन मिळत होतं, त्यांना मजुरी मिळत होती त्या काळी 1970 साली. आणि त्या मनानं आपल्याला 7 रुपये दर दिवशी होतात म्हणजे फार मिळतात, ही भावना त्या काळी मला आज देखील माझी ती भावना जिवंत आहे. 5 वर्ष मी त्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाचं, अर्थशास्त्र प्राध्यापकाचं काम केलं. माझं जीवन त्या ठिकाणी अतिशय आनंदी गेलं. 1972 साली योगायोगाने पैठणचं आम्हाला बोलवून आलं. पैठणला एक मुलगी आहे, लग्नाचा मी होतो, तर त्या निमित्ताने इकडं तिकडं चौकशी करणारे, पाहुणे येणारे जाणारे. तर माझे मित्र निकम, प्राध्यापक निकम सर होते आणि त्यांना त्या ठिकाणचं त्यांचे बंधू पैठण या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काम करत होते आणि त्याच्यामध्ये स्थळ माहीत होतं. तसंच प्राचार्य डॉक्टर ढेंगळे सर हे देखील पैठण या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. हिस्ट्री प्राध्यापक ढेंगळे सर, प्राचार्य डॉक्टर ढेंगळे सर हे देखील त्या ठिकाणी हिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण या ठिकाणी काम करत होते. तर आमच्याकडे असलेले प्राध्यापक निकम सर, त्यांचे बंधू त्या ठिकाणी काम करत असलेले, तर त्यांची ओळख असल्यामुळं त्यांनी त्याच महाविद्यालयामध्ये शिक्षण झालेलं चव्हाण घराण्यातली एक शकुंतला चव्हाण नावाची मुलगी, एक सालस, आणि लग्नाकरता उचित आणि योग्य आहे, स्थळ ढूंढतायत अशा प्रकारचा निरोप आमच्याकडे आला. आणि मी आणि आमचे सहकारी प्राध्यापक तायडे कॉमर्स आम्ही त्या ठिकाणी पैठणला गेलो, माझी भाऊजाईला घेऊन वगैरे. आणि एक प्राथमिक बाबी ज्या असतात एकमेकाच्या त्या आम्ही पाहिल्या आणि योगायोगानं लग्न जुळलं. तर या लग्नामध्ये विशेषतः आम्ही हुंडा बिंडा काही घेतलेला नाही, एक पैशाचा देखील हुंडा घेतला नाही. आणि हे लग्न आमचं 31 मे 1972 साली पैठण मुक्कामी एकनाथाच्या मंदिरामध्ये, गावातील एकनाथाच्या मंदिरामध्ये झालं अतिशय चांगल्या पद्धतीनं. त्या ठिकाणी आदरणीय नानासाहेब शंकररावजी चव्हाण, साहेब आणि ही सगळी मंडळी अतिशय मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी आवर्जून हजर होती. त्यांचे आशीर्वाद मिळाले आणि त्याच्यामुळं अशा रीतीनं माझ्या जीवनाचा प्रवास अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय उचित पद्धतीनं, आनंदी मार्गाने सुरू झाला. कंधार या ठिकाणी 5 वर्ष काम करत असताना आमच्या मिसेस त्या ठिकाणी MA झाले. MA पार्ट त्यांचा झालेला होता, पण सेकंड पार्ट राहिलेला होता. तर त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास करून सेकंड पार्टची परीक्षा दिली आणि त्या देखील चांगल्या रीतीनं पास झाल्या. त्या ठिकाणी मनोविकास संस्था कंधारमध्ये आहे, चांगली. तर त्या ठिकाणी त्यांना नोकरीचं आमंत्रण आलं. त्या ठिकाणी त्यांनी 1-2 वर्ष नोकरी देखील केली, हेही मी आपल्याला सांगू इच्छितो. नंतर मात्र यशवंत महाविद्यालय नांदेडची जाहिरात एक पेपरमध्ये मी पाहिली आणि तशा प्रकारचा अर्ज केला. आणि अर्ज केल्यानंतर मुलाखतीसाठी आलो. तर या ठिकाणी मुलाखत नियमाप्रमाणे विद्यापीठाच्या सर्व सोयी परिपूर्तता करून झाली. त्यावेळेला हेड अर्थशास्त्राचे निरगुडे सर होते. माझी त्यांची ओळख नव्हती या शिक्षण संस्थेमध्ये, कुणीच माझी ओळखीचे देखील नव्हते.
आदरणीय शामरावजी कदम साहेब एंट्रीला होते, त्यांनी काही प्रश्न विचारले. आदरणीय गोरा म्हैसेकर साहेब देखील एंट्रीला होते, मला आणखीन आठवत आहे, त्यांनी देखील काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची मी समर्पक उत्तरं दिली आणि मला नंतर एक 2-4 दिवसांनी असं कळालं की माझं या ठिकाणी निवड झालेली आहे. याचा मला खूप मोठा आनंद झाला आणि यानंतर मी एक 15 जूनला 1974 साली मला आणखीन आठवत आहे, सकाळच्या प्रहरी मी कंधार कॉलेजमधून मुक्त झालो आणि दुपारी यशवंत महाविद्यालयामध्ये रुजू झालो आणि माझ्या जीवनाचा प्रवास नांदेड या ठिकाणी यशवंत महाविद्यालयाचा मोठ्या आनंदाने सुरू झाला, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. सर, खूप छान आपण आपल्या अध्यापनाचा प्रवास सांगितला. कंधारसारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून आपण अध्यापनाला सुरुवात केली आणि यशवंत महाविद्यालयात आपण अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्यानंतर सर आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे प्राध्यापक म्हणून आपण तर अतिशय चांगली सेवा केली, परंतु जसं आता मागाशी तुम्ही म्हणाला की मराठवाड्याचे भाग्यविधाते आणि देशाचे माजी गृहमंत्री श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांचा आपल्याला परीश म्हणून स्पर्श झाला आणि तुमच्या कुटुंबाचं तुमच्या आयुष्याचं सोनं झालं. संस्थेचा साहेबांचा सध्याचे विद्यमान अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लोकनेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, संस्थेच्या उपाध्यक्षा सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय अमिता भाभीजी असतील, संस्थेचे सचिव आदरणीय डी.पी. सावंत साहेब असतील, या सर्वांनी तुम्हाला शंकररावजी चव्हाण महाविद्यालयामध्ये पहिल्यांदा प्राचार्य म्हणून सेवा करण्याची संधी दिली. खरं तर ती सुरुवात होती, नव्याने महाविद्यालय सुरू झालं होतं, ग्रामीण भागातल्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं ही प्रामुख्याने भूमिका श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांची आणि संस्थेची सातत्याने राहिलेली आहे. तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही सुरुवातच केली, अगदी शून्यातली सुरुवात होती ती. तेव्हा त्या महाविद्यालयामध्ये तुमचा प्रवास कसा राहिला, त्या महाविद्यालयाला आज जे स्वरूप आलंय त्याच्यामध्ये तुमचा बहुमोल वाटा आहे, याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? मी मला सांगायला आनंद होईल की यशवंत महाविद्यालयामध्ये मी जवळजवळ 28 वर्ष पदव्युत्तर आणि पदवी या वर्गाला शिकवण्याचं काम केलं. अतिशय डिवोशननं, अतिशय तन्मयतेनं या ग्रामीण भागातले विद्यार्थी या ठिकाणी येतात, त्यांची सेवा करण्याचा मला आनंद मिळाला. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना आहे जी विंग असतं महाविद्यालयामध्ये, त्याच्यामध्ये मी 12 वर्ष कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलं आणि ग्रामीण भागामध्ये पुन्हा जाऊन ग्रामीण भागातले जे काही प्रश्न आहेत त्याची उकल कशा प्रकारे करता येऊ शकेल अशा प्रकारचे प्रयत्न देखील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक शिबिरं नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड तालुक्यामध्ये आम्ही आयोजित केली. प्रत्येक वर्षी जवळजवळ 2-2 शिबिरं व्हायची. एक महाविद्यालयाचं काही दिवसाचं शिबिर, एक विद्यापीठाचं 10 दिवसाचं शिबिर, अशी अनेक शिबिरं घेतली. नेरली या ठिकाणी जवळजवळ 3 महिने आम्ही शिबिरं घेत राहिलो, पूर्ण जिल्ह्यातले सगळ्या कॉलेज. कुष्ठधाम या ठिकाणी कुष्ठधाम नुकतंच झालेलं होतं. साहेबांनी, मुख्यमंत्री साहेब त्याला होते, त्यांनी जमीन त्या ठिकाणी कुष्ठधामसाठी गावरान जमीन होती, ते गायरान जमीन कुष्ठधाम या संस्थेसाठी दान दिली. 17 मला आठवतं की मला वाटतं 13 एकर जमिनीचं हे केलं होतं अगोदर, पण ती 13 एकर जमीन भविष्यामध्ये खूप कमी होईल म्हणून विनंती केली सगळ्यांनी आणि साहेबांनी 13 हेक्टर जमीन त्याला कुष्ठधाम प्रतिष्ठानसाठी दिल्याचं आठवतं. आणि आज आपण पाहतो त्या ठिकाणी अनेक कुष्ठरोगी बरे झालेले आहेत, त्यांचं आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारचं झालेलं आहे आणि ती संस्था देखील चांगल्या प्रकारे काम करते. तर या निमित्तानं मला सामाजिक कार्यामध्ये काम करण्याची एक फार मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील जीव ओतून काम करण्याचं मी त्या काळामध्ये करत राहिलो आणि जणू काय त्याच्यामुळेच काय संस्थेने आपला व्याप वाढवण्यासाठी अर्धापूर या ठिकाणी एक महाविद्यालय काढायचं ठरवलं, मोदखेड या ठिकाणी एक महाविद्यालय काढायचं ठरवलं, सिडकोमध्ये एक महाविद्यालय काढायचं ठरवलं. अशा प्रकारे सिडकोमध्ये इंदिरा गांधी महाविद्यालय, अर्धापूरला शंकरराव चव्हाण आर्ट्स सायन्स कॉमर्स महाविद्यालय आणि मुदखेड या ठिकाणी राजीव गांधी महाविद्यालय हे काढले. तर त्याला संस्थेलाही एक चांगला माणूस की जो चांगल्या रीतीनं काम करू शकेल, ग्रामीण भागातलं जाण असेल, ग्रामीण माणसाबद्दलचा त्याला आपुलकी असेल,
एक त्या ठिकाणी जाऊन काहीतरी करू शकेल, धडपडात ते युनिट वाढू शकेल अशा प्रकारची माणसं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तशा प्रकारची मलाही विचारणा करण्यात आली. मी त्या ठिकाणी होकार दिला की काही हरकत नाही, अशी संधी जर मिळत असेल तर काही हरकत नाही. आणि मला ते संस्थेने 2001 साली अर्धापूरला शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचा एक पहिला प्राचार्य म्हणून मला त्या ठिकाणी पाठवलं आणि जवळजवळ 12 वर्ष एकदम मी त्या ठिकाणी काम केलं 2012 पर्यंत. आणि खरंच आपण म्हणता त्याप्रमाणे की शून्यातून ते महाविद्यालय निर्माण झालं. अर्धापूर या ठिकाणी एक जमीन जे दिली आम्हाला त्या ठिकाणी त्या माणसानं, शेतकरी, त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये केळी होती. ते केळीचे घडच्या घड असलेले त्यांनी कापून काढले, बाजूला टाकले. मारुतराव कारोडे नावाचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी, त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. एवढी शेती त्यांनी पाऊण एकर, 1 एकर जवळजवळ शेती विनामूल्य त्यांनी जवळजवळ 12 वर्ष, 15 वर्ष या संस्थेला दिली. त्याचे आभार मानावे तेवढे कमी. मला खूप आनंद वाटतो की या कॉलेजच्या सुरुवातीला, कॉलेजची सुरुवात आदरणीय कैलासवासी कुसुमताई चव्हाण त्यांच्या हस्ते झाली. आणि त्याला मला आणखी दिसतंय माझ्या नजरेसमोर की काँग्रेस कमिटीच्या सगळ्या महिला, त्याच्यामध्ये मंगलाताई निमकर मेयर होते त्यावेळेला इथं, तर सगळ्या महिला आल्या. त्याच्यामध्ये अमिताभाभी तरी प्रामुख्याने होत्याच, पण ह्या 50 महिलांनी वृक्षारोपणाचं काम त्या ठिकाणी केलं. सुरुवातीलाच कॉलेज सुरू झालं, त्याला वृक्षारोपणाचं कामातूनच कॉलेजची निर्मिती झाली, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून आज देखील त्या ठिकाणी झाडाचं वनराई त्या ठिकाणी दिसते. नंतर मात्र अशोकरावजी चव्हाण साहेबांनी की आपल्याला एक चांगली इमारत व्हावी अशा प्रकारचं सतत बोलत राहिले. मी एक इव्हंट या ठिकाणी सांगू इच्छितो की श्रद्धेय डॉक्टर शंकरराव साहेब आमच्या त्या महाविद्यालय, तामसा कॉर्नरला असलेलं महाविद्यालय, त्या ठिकाणी ते आले. पत्र्याच्या शेडमध्ये असलेलं महाविद्यालय, तर त्या ठिकाणी आले. सगळं गाव लोटलं त्यांचे विचार ऐकायला, त्यांना पाहण्यासाठी. अतिशय ग्रामीण भागामध्ये साहेबाबद्दल देव माणूस म्हणून अशा प्रकारचा लौकिक असलेला, खराखुरा लौकिक असलेला माणसाला पाहण्यासाठी सगळ्या शाळेतले विद्यार्थी, गावातली माणसं त्या ठिकाणी. तर साहेबांनी त्याला सगळ्याला उद्देशून आवाहन केलं की हे पत्र्याचं जे शेड केलेलं आहे, पत्र्याच्या शेडमध्ये महाविद्यालय फार काळ राहू नये, चांगल्या प्रकारची इमारत व्हावी. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं, सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचं योगदान त्या कामाला मिळावं, अशा प्रकारचं माझी धारणा आहे. तर नजीकच्या भविष्य काळामध्ये एक चांगलं महाविद्यालय चांगल्या इमारतीमध्ये निर्माण व्हावं ही माझी इच्छा आहे. अशा प्रकारचा मनोदय त्यांनी त्यावेळेला बोलून दाखवावा. सर, तुम्ही मॅडमच्या संदर्भात म्हणालात की आमच्या जीवनात आल्या मॅडमांनी जीवनाला स्पर्श लाभला आणि त्यांचाच माझ्या विकासात वाटा आहे. तर मॅडमनी तुम्हाला कशा पद्धतीनं प्रतिकूल परिस्थिती असो, इतर परिस्थितीत सहकार्य केलं हेच तर सांगाच, परंतु मॅडमचे तुम्हाला कोणते 2 गुण आवडतात तेवढेच सांगा. शंकरराव, मॅडमचे 2 गुण. दोनच नाही, अनेक गुण. वेळेच्या त्याच्यामध्ये मी गंधारला असताना 210 रुपयात घर चालवले. माझे 2-3 पुतणे, घरातले माणसं, इतर माझी आई आणि आम्ही असं 5-7 लोकांचं कुटुंब त्या ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये राहणं, ते चालवणं खूप मोठं कष्टाचं काम होतं. आणि मला तेच काळजी होती की बाबा कमी पगार मिळतो, 210 रुपयामध्ये आपल्याला सगळं भागवायचं आहे. की नवीनच आलेली आपली पत्नी मोठ्या घरातून, चव्हाण घराण्यातून आलेली आहे, आणि बाबा हे काही कमी पडलं तर काय तिला रागवेल की काय, अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये मी घाबरट मनस्थितीमध्ये आणि बऱ्याच वेळेला आमच्या त्या ठिकाणी सगळ्याशी चांगलं वागणं होतं. व्यापाऱ्याशी
कॉलेजला जाताना अनेक दुकानं असायची ज्यामध्ये 62 वार नावाचे एक दुकान, किराणा दुकान होतं. ते 62 वारांचे दुकान, आमचा नमस्कार वगैरे व्हायचा, त्यांना प्राध्यापक म्हणून आदर द्यायचे चांगले, तो 62 वार. तर त्याच्याकडून मग आम्ही सामान घ्यायचं. तर विशेषनं फार असं काही करायचं नाही, पण मी सामान त्यांना विनंती करायची किंवा तुम्ही लागेल तसं गरजेपुरतं सामान आणून द्या हे. तर त्याच्यामुळं बऱ्याच काळानंतर तिला मिसेसला माहीत झालं की मी उधारीनं सामान मी खूप दिवस ते कळू दिलं नाही. नंतर उधारीनं सामान घेतलं म्हटलं, तिच्या लक्षात आल्यानंतर काय दुसऱ्या वर्षी आम्ही पहिल्यांदा तिनं ती उधारी बंद केली आणि दुसऱ्या वर्षीपासून मला पगारी बरी मिळायला लागले फुल टाईम झाल्यामुळं. आणि संसाराचा गाडा कमीत कमी पैशामध्ये कसा चालवावा हे तिनं अतिशय कशाच प्रकारची कमी पडू दिली नाही, हे एक महत्वाचं. मी ऐकलं सर की तुम्ही मॅडम पैसा वाचून ऑटो वगैरे न करता पायी येत होत्या, मग असं ऐकलेलं आहे त्यावेळेस. तर ते बचत, आर्थिक बचत. तर ते नंतर आम्ही 1974ला इथं नांदेडला आलो आणि नंतर त्या BEd झाल्या चांगल्या मार्काने आणि त्यांना खालसा हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली शिक्षिकेची. तर त्या ठिकाणी ते जाण्यानं चालायचं त्यांचं, असं इथून रिक्षाने जाणं येणं वगैरे. पण बऱ्याच वेळेला तर आम्ही या ठिकाणी आनंदनगर या ठिकाणी प्लॉट घेतला. येताना काय 2-4 हजार रुपये होते आमच्याजवळ कंदारून येताना. त्याची काही गुंतवणूक करून क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून काही कर्ज घेतली आपली आणि मग या ठिकाणी प्लॉट घेतला आणि आम्ही एक साधं पत्र्याचं शेड त्या प्लॉटवर तयार केलं, राहायला त्या ठिकाणी आलो. आम्ही ते तयार करताना आणि त्याचं उद्घाटन करण्याकरता आमचे आदरणीय प्राचार्य नारायणराव चव्हाण महाविद्यालयाचे BN चव्हाण साहेब यांना विनंती केली, ते तुम्ही चला आणि त्या ठिकाणी जर आम्हाला त्या ठिकाणी घरात म्हणतोय आम्ही. नाही मी काही येत नाही, तुम्हाला माझं क्वार्टर देतो म्हणजे त्या ठिकाणी जंगलात मी तुम्हाला पाठवणार नाही. पण तरी आम्ही आमच्या आटासापोटी आम्ही या ठिकाणी आलो, या प्लॉटवर पत्र्याच्या शेडमध्ये राहिलो. पुढे एक चांगला घर बांधलं छानपैकी. तर त्या पत्र्याच्या घरामध्ये सुद्धा कुसुमताई चव्हाण ते अतिशय आनंदाने आमच्याकडे येत असत. त्या ठिकाणी कुसुमताई चव्हाण एकटे नाही तर त्यांचे सगळे नातेवाईक देखील त्या ठिकाणी अतिशय आनंदाने. सर खूप छान आपण तुमच्या सांसारिक जीवनातला अतिशय महत्वाचा मुद्दाही सांगितला. समजून घेणारा पती आणि साथ देणारी पत्नी असेल तर कुटुंब किती पुढे जाऊ शकतं याचे एक चांगलं उदाहरण आदरणीय शेंदारकर सर आणि विद्यार्थ्यांच्या. आणखीन एक आपल्याला सांगितलं इव्हन माझ्या मिसेसचे मी ज्यावेळेला मुलीला पाहायला जातो ना मुलगा, तर मी न्यायला गेलो तर त्या ठिकाणी साधारण निघतात कोण कोण राहतात, तुम्ही कसे आहेत काय आहे वगैरे. तर मी त्यांना एक आठ घातले, 8 सारखीच घातल्यासारखी की माझ्याकडे माझ्या भावाचे मुलं आहेत 2-3, पुतणी आहे माझी आणि हे मुलाचं शिक्षण माझ्याकडे राहून करतात ते. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांचं उच्च शिक्षण व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्याला त्यांनी होकार दिला आणि आनंदाने होकार दिला की शिक्षणाच्या बाबतीत एक खंडितपणा मुळीच येऊ शकणार नाही, उलट आम्हाला काय करता येईल, कारण जॉईंट फॅमिलीमधली ते देखील राहणारे आणि त्याच्यामुळं त्यांनी एक मोठेपणा सद्गुण म्हणता येईल अनेक सद्गुणापैकी आमच्या पुतण्याचं शिक्षण सगळ्या उच्च शिक्षण जे पुढे डॉक्टर झाले. माझा पुतण्या मला आनंदाने सांगता येईल. दुसरा पुतण्या एक मोठा वरिष्ठ अधिकारी झाला एसटी महामंडळामध्ये. एक पुतण्या ट्रेझरी ऑफिसर झाला. माझी पुतणी आपल्या शाळेची हेडमास्टर सध्या आहे, महात्मा फुलेची हेडमास्टर. ते देखील लहान असताना माझ्याकडे शिकली. गोपाळे सरांची सासूबाई. तर हे मला आनंदानं सांगावं वाटतं. सर खरंच म्हणजे तुम्ही आता जे काही सांगताय आता वर्तमानातल्या पिढीसाठी खरंच हा एक प्रेरणादायी प्रवास आहे की अतिशय 210 रुपयामध्ये संसार चालवणं, बचत करून संसार चालवणं. मला आता प्रसंग आठवला की शंकररावजी चव्हाण साहेबांचे चरित्र लिहिलं त्यामध्ये कुसुमताई देखील शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जीवनाला खूप मोठी अजून साथ दिली आणि त्या 50 रुपयामध्ये हैदराबाद मध्ये अतिशय बारकाईने संसार चालत होता. कदाचित तोच वारसा चालवला.
प्रसंग असा आहे की एका रूम मध्ये आणि विशेषतः म्हणजे चुलीवर स्वयंपाक करून करून. भांडे स्वतः हातानंच घासणं, हे सगळी कामं ते स्वतः करून कुसुमताई कदाचित प्राध्यापिका विद्या शेंदरकर मॅडमच्या समोर तो एक वारसा होता, एक आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता. म्हणून माणसाच्या समोर माणसाचे चारित्र्य घडवत असतात. कदाचित मॅडमच्या समोर तो एक अमूल्य असा वारसा आणि होता. एक खूप महत्वाचा मुद्दा सर तुम्ही तो पण मांडला की आमच्या लग्नामध्ये कुठलेही घेणं देणं झालं नाही. तोही मुद्दा शंकररावजी चव्हाण साहेबांच्या चरित्रातून मला पाहायला मिळाला की त्या काळामध्ये त्यांनी एकही रुपया हुंडा घेतला नाही. आणि तो विचार तुम्ही प्रत्यक्ष कृतीत आणला. येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच हा उपदेश आपण घेतला पाहिजे. हल्ली पाहतो आपण, आणि तुम्ही सांगितलं की माझे जॉईंट फॅमिली आहे, माझ्याकडे माझे पुतणे राहतील, भाच्या येतील वगैरे, आणि ताईने ते अतिशय म्हणजे अप्रिशिएट केलं आणि त्याने आनंदाने ते सगळं केलं. हल्ली बाल्याची माय, बालीन 10 बायदाची खोली, असा जो काही विचार वाढतो आहे त्याला ही मोठी चक्रावा आहे. आणि म्हणून सर तुमचा आणि ताईंचा हा प्रवास येणाऱ्या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी असेल आणि त्याच्यातून अनेक कुटुंब घडतील आणि संयुक्त कुटुंबातला आनंद जो आहे तो काही वेगळा आहे. नक्की तुमच्यात आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे शंकर नांदेडकरनी विचारलं की कुटुंबामधला काटकसर आणि हे मिसेस खालसा हायस्कूलला शिक्षका झाल्या, तर इथून खालसा हायस्कूल बरंच लांब आहे, 1-1.5 किलोमीटर. तर बऱ्याच वेळेला रिक्षाने जाणं येणं, पण आम्ही या प्लॉटवर राहायला आलो, आर्थिक चणचण भासायला लागली, घर बांधायला कर्ज घेतलं, कर्जाचे हप्ते परत द्यायचे, हे सगळं थोडंसं मेटाकुटीला झालं. तर बऱ्याच वेळेला मिसेस इथून पायी जायची शाळेला, आणि पायी जाणं पायी येणं, उन्हाळ्यामध्ये चालत येणं सुद्धा असह्य. तर मुलाकरता चालत जाऊन येऊन मी चालत आले तर 1-2 रुपये वाचतात, तर त्या वाचलेल्या रुपयाचे टरबूज खरबूज मुलांसाठी सातत्यानं घेऊन येत असे, हे मला आज देखील आठवत आहे. एवढा मितव्ययितापणा, व्यावहारिक अशा प्रकारचं सगळं संसार चालवच्या दृष्टीनं एक आदर्श पुढं निर्माण होतो. मी आज जो सर आपण गेल्या तासभरापासून तुमचा जीवन प्रवास सगळा पाहिलेला आहे. निश्चितच अनेकांसाठी तो प्रेरणादायी असणार आहे. अनेक पिढ्यांना त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे. तुम्ही आता 75 तुमची ओलांडलेली आहे सर. तुम्ही मागील 4 दशकापासून शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहात. तुमच्या हातून अनेक गोष्टी चांगल्या केल्या. तुम्ही सांगितलं तुमची मुलं पुतणे वगैरे मोठ्या मोठ्या मुद्द्यावरती गेले. एकंदरीत तुम्ही तुमच्या जीवनाच्या बाबतीत समाधानी आहात का अजून तुमच्या डोक्यात काही करायचं आहे? हा तर शेवटचा प्रश्न आहे. पूर्णपणे समाधानी आहे. आणि शिक्षण संस्थेमध्ये, शारदाभवन शिक्षण संस्थेमध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी जे माझ्यावर कार्यभार विश्वास ठेवला आणि कोषाध्यक्षपद दिलं, तर त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शारदाभवन शिक्षण संस्थेमध्ये काय करता येईल तेवढं चांगल्या प्रकारचं मी प्रयत्न करणार आहे. मला एक मोठी दिलेली संधी आहे, त्या संधीचं सोनं करण्याचा, आणि शारदाभवन शिक्षण संस्था आणखीन मोठी व्हावी, आणखीन वेगवेगळे या ठिकाणी प्रकल्प सुरू करावे, वेगवेगळ्या शाखा निर्माण कराव्यात, आणि शारदाभवन शिक्षण संस्थेचं एक वैभव, त्याची एक महाराष्ट्रामध्ये फार मोठं उंची वाढावी शैक्षणिकदृष्ट्या. याच्याकरता माझं जर योगदान लाभलं त्या ठिकाणी तर मी धन्य होईल असं मला या ठिकाणी वाटतं. देवराय सर की कोषाध्यक्ष म्हटल्यानंतर फक्त आर्थिक व्यवहार बघायचे असतात आणि जिथे आर्थिक व्यवहाराच्या ठिकाणी सही करायचं असतं, असे सर्वसाधारणपणे कोषाध्यक्षाची एक प्रतिमा असते. पण सरांनी ती प्रतिमा बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे, उन्हाळ्यातही शाळा विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे, ही भूमिका घेऊन सरांनी अनेक उपक्रम राबवले. सर की मला एवढं सांगा की त्या कोशामध्ये न राहता इतर विद्यार्थ्यांचं जीवन ईश्वर सफल व्हावं, यामागची काय प्रेरणा आहे असं आपल्याला वाटतं, किंवा हे असं का करावं वाटतं? ग्रामीण भागातून आपण आलेलो, एक अतिशय गरिबीतून आपण आलेलो, तर गरिबीतून येणाऱ्या मुलाला उभारणी देण्याचं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, आणि आपल्याला देखील खूप काही करता येऊ शकतं. ही आर्थिक परिस्थिती, आर्थिक अडचणी, गरिबी आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाहीये, अशा प्रकारचा विश्वास
सामान्य विद्यार्थ्यामध्ये सामान्य लोकांमध्ये निर्माण करणं हा एक महत्त्वाचा घटक मला वाटतो. आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना विश्वास देणं, त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्याचा प्रयत्न करणं, शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रयत्न व्हावेत भविष्यामध्ये असं मला वाटतं. मी हे अत्यंत उत्तम प्रकारे अशी एक मुलाखत साहेबांनी दिलेली आहे. आणि साहेब म्हणले की महाराष्ट्रभर आपले विद्यार्थी यशवंत महाविद्यालयातले व आपल्या संस्थेतले विद्यार्थी जावे. पण मी साहेबांना सांगू इच्छितो की पुण्यामध्ये नांदेड म्हणून एक शहर स्थायिक झालेले आहे, म्हणजे स्थापन झालेले आहे. तर त्याच्यामध्ये या पुण्यामध्ये आपल्या अर्ध्या नांदेडचे विद्यार्थी जे यशवंत महाविद्यालयाचे आहेत आणि एकदम उच्च प्रतीचं शिक्षण आपल्या इथं शिकून ते पुढील डिग्री या काही व्यवसाय असं ते शिकत आहेत. मी सांगू इच्छितो की मला जेव्हा मी पुण्याला जातो कोणी ना कोणी आपल्या यशवंत महाविद्यालयाचा या आपल्या संस्थेचा कोणतरी विद्यार्थी दिसतो. आणि त्यावेळेस आपल्यासारख्या मोठ्या आदर्श अशा सन्मान्य व्यक्तींची आठवण होते, साहेबांची आठवण होते. तेव्हा आमचं ऊर भरून येतो. तेव्हा आम्हाला असं वाटते की आम्ही काहीतरी ह्या मातीतून जन्मल्यामुळे आम्हाला काहीतरी भेटलेलं आहे. हे बोलून मी आजचा जो साहेबांचा आणि मॅडमचा जो अमृत महोत्सवी गोल्डन जुबली अॅनिव्हर्सरी आणि अमृत महोत्सवी वर्ष ही आम्ही या मुलाखत घेतलेली आहे. मी शंकरराव नांदेडकर, समाजसेवक, प्राध्यापक हनुमंतजी भोपाळे सर, तसेच प्राध्यापक संतोषरावजी देवराय सर आणि आमचे सर्व टीम या सर्वांनी जी मेहनत घेतली आणि आमचा एक छोटासा प्रयोग सफल झालेला आहे असं मी मानतो आणि सर्वांचे धन्यवाद करतो. मी आपले खूप आभार सर, मानतो. आपल्याला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा. तुम्हाला शतायुष्य दोघांना मिळावं आणि तुमच्या लग्नाचा 75 वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी. आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व नांदेडकरांना व महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना.